आफ्टर एक्झॅक्टली 24 ऑफ ट्रॅव्हलिंग रतलाम्स वेदर वॉज गिव्हिंग अस पीस आणि म्हटलं की तुम्ही जरा शांत आणि काम व्हा, त्यामुळे सॉफ्ट ट्रेन त्याने चालू केली. देन आम्ही फ्रेश झालो आणि तिथल्या लोकल टपरीला गेलो आमचा फेवरेट नाश्ता करण्यासाठी, म्हणजे ते रतलामी पोहे आहेत. माझा फेवरेट नाही आहे बट ठीक आहे, तिथला फेमस आहे. देन आम्ही थोडंसं देवदर्शन घेतलं, हनुमानजी की जय, आणि मग आम्ही गेलो फ्रूट मार्केटला. तर तिथे आम्हाला थोडे फ्रुट्स घ्यायचे होते, कारण सगळाच नाश्ता त्यांचा आम्हाला आवडत नाही. सो एक काहीतरी फेमिलियर टेस्ट म्हणून आम्ही तिथले फ्रुट्स घ्यायला गेलेलो. तर तिथे गेल्यानंतर मला कळालं की तिथे केळी डझनाने मिळत नाहीत, किलोने मिळतात. आणि इथं अशा प्रकारचे पेंगन असतात आणि अशा प्रकारे तिंडोली बोलते की हमारे यहाँ तोंडली बोलते. ट्रॅव्हलिंगमध्ये मला लोकल्स बरोबर इंटरॅक्ट करायला फार आवडतं, कारण मग आपल्याला तिथलं त्यांचं कल्चर कळतं आणि बऱ्याचशाच गोष्टी नवीन कळून जातात. सो हे सगळं सराउंडिंग सुद्धा मी माझ्या डोळ्यामध्ये साठवून घेत होते. आणि जाता जाता आम्ही एक वैकुंठ रथ बघितला, जो असा छान सजवला होता आणि इथे त्याच्यातून डेड बॉडीज नेतात. आणि मग आम्ही आमच्या होमस्टेला पोहोचलो. तिथं थोड्याशा गपशप केल्या आणि त्याच्यानंतर मी थोडासा स्टडी करण्याचा ट्राय केला. मग आम्हाला परत भूक लागली, लंच केला आणि मग परत मी स्टडी करण्याचा ट्राय केला. फोकस शिफ्ट करणं वॉज रिअली डिफिकल्ट, बट मी एक नवीन ट्रिक शिकली आहे. तुमच्या मनाला सांगायचं की येस, तुला एंटरटेनमेंट पाहिजे, आपण थोड्या वेळानं करूयात, जस्ट आता 10-15 मिनिटं देऊयात आणि ही काम करूयात. असं करत करत जर तुम्ही मनाशी ठाम ठरलं ना, तर बऱ्याचशाच गोष्टी पॉसिबल आहेत ज्यावेळेस आपण फोकस आपला शिफ्ट करतो. तो मग इव्हनिंग चाय पण झाला आणि मी टिफिन ऑर्डर करायला पण विसरले. मग काय, आम्ही याचा शोध लावला. आता हे काय आहे हे मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगते. बाय बाय, स्टे ट्यून्ड.